रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी क्रमांक 325 ते 335. मग अज्ञानांध केवळ तेने आपलं विजय सकळ, तेथ बुद्धी होय व्याकुळ हृदया माझी. जैसे जात्यंध्या पळणी पावे, मग ते काकुळ ती सैरा धावे. तैसी बुद्धीसी होती भवे धरुर्धरा. ऐसा स्मृती भ्रंशु घडे, मग सर्वता बुद्धी अवघडे. तेथ समूळ हे उपडे ज्ञान जात. चैतन्याच्या भ्रंशी शरीरा दशा जैसी, तैसे पुरुषा बुद्धीनाशी होय देखे. म्हणून ऐके अर्जुना, जैसा विस्फुलिंग लागे इंधना. मग तो प्रौढ झालिया त्रिभुवना पुरोषके. तैसे विषयांचे ध्यान, जरी विपाये वाहे मन. तरी येसने हे पतन गिवसित पावे. मनोनी विषय हे आघवे, सर्वथा मनोनी सांडावे. मग रागद्वेष स्वभावे नाशतील. पार्था आणि कही एक, जरी नाशले रागद्वेष. तरी इंद्रियाविषयी बाधक रमता नाही. जैसा सूर्य आकाश गतू, रश्मी करे जगाते स्पर्शतू. तरी संग दोषे काय लिंपतू तेथीचेनी. तैसा इंद्रियार्थी उदासीन, आत्मरसेंची निर्भिन्न. जो क्राम क्रोध विहीन होऊनी असे. तरी विषयांतही काही, आपण पे वाचुनी नाही. मग विषय कवन काही, बाधितील कवना. अर्थ, मग अज्ञानाच्या अंधकाराचे साम्राज्य सर्वत्र पसरते आणि शरीरातील सर्व गोष्टींना ते बुडविते. त्यामुळे बुद्धीला विचार स्फुरत नाहीत आणि बुद्धी व्याकुळ होऊन जाते. जन्मांध व्यक्तीला काही कारणामुळे पळण्याचा प्रसंग आला तर ती व्यक्ती अतिशय दीन होते आणि सैरावैरा धावत सुटते. त्याप्रमाणे बुद्धीला अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात. अशा प्रकारे स्मृतिभ्रंश झाल्यामुळे बुद्धी सर्व बाजूंनी चक्रात सापडते. त्यामुळे सर्व ज्ञान मुळासह नाहीसे होते. शरीरातून प्राण निघून गेला असता शरीराची जशी दशा होते, त्याप्रमाणे बुद्धिनाश झाला म्हणजे पुरुषाची अवस्था होते. म्हणून अर्जुना ऐक, एखादी लहान ठिणगी जर लाकडाला लागली तरी मोठा अग्नी प्रज्वलित होतो आणि तो त्रिभुवनाला जाळण्यास देखील पुरतो. त्याप्रमाणे मनाकडून नकळत देखील थोडेसे विषयाचे चिंतन घडले तरी एवढे मोठे पतन त्याला शोधित येते. म्हणून सर्व प्रकारच्या विषयांचा मनापासून त्याग करावा. त्यामुळे राग द्वेष सहजच नाहीसे होतील. पार्था, आणखी एक गोष्ट ऐक. अंतःकरणातून राग द्वेष नाहीसे झाले तर शास्त्रशुद्ध मार्गाने इंद्रिये विषयात जरी रममान झाली तर ते बाधक होत नाही. ज्याप्रमाणे आकाशात असलेला सूर्य हा आपल्या किरणरूपी हातांनी जगातील विविध वस्तूंना स्पर्श करीत असतो, परंतु त्या वस्तूंचा संगदोषाने तो लिप्त होतो काय? त्याप्रमाणे विविध विषयांच्या ठिकाणी जो उदासीन अनासक्त असतो, आत्मानंदात रंगून गेलेला असतो, जो काम क्रोधाचा त्याग करून जगत असतो, ज्याला सर्व विषयात आत्मस्वरूपाशिवाय दुसरे काही दिसत नाही, त्याला विषय कोणते, कोणाला आणि कशी बाधा करतील? रामकृष्ण हरी.